नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या आणि उपयोगी विषयावर, ते म्हणजे एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नवीन योजनेबद्दल. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रवासासाठी जात असताना कितीही वेळ बस स्टँडवर थांबण्याची गरज नाही. सरकारने अशी योजना आणली आहे ज्याने की तुमचा वेळ आता वाया जाणार नाही. बस कोठे आहे, किती वेळ लागणार, संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहेत. कसे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रात एसटी बस ही फक्त वाहतूक सेवा नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी या बसचा प्रवास करतात. पण अनेकदा आपल्याला अडचणी येते. बस नेमकी केव्हा येणार, ती कुठे पोहोचली, यामध्ये आपला वेळ वाया जातो. याच गोष्टीला उपाय म्हणून एसटी महामंडळाने आपलं एक नवीन ॲप लॉन्च केलं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. म्हणजे आता आपल्या खिशात संपूर्ण बस स्थानक आहे असं म्हटलं तरी चालेल. राज्यात सध्या हजारो बस धावतात. टप्प्याटप्प्याने सर्व बस या ॲपशी जोडल्या जाणार आहेत की बस कुठे आहे हे थेट आपल्या मोबाईलवर दिसेल. बस नेमकी किती मिनिटात बस स्टँडवर पोहोचेल याची सुद्धा माहिती आपल्याला मिळणार आहे. महामार्गावर इतर गाड्या, त्यांचे स्टॉप आणि वेळापत्रक याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. प्रवाशांना आता बस स्टँडवर उगाच वेळ वाया घालवावा लागणार नाही. हे ऍप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. या ऍपचे फायदे म्हणजे आपला वेळ आता बस स्टँडवर वाया जाणार नाही. बस वेळेवर येईल का त्याला उशीर होणार हे आधीच आपल्याला समजणार आहे. प्रवासाची प्लॅनिंग सुद्धा सोपी होईल. मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकमुळे होणारा गोंधळ टाळता येईल. ग्रामीण भागातल्या प्रवाशांना अचूक माहिती मिळेल. महामंडळाचे उद्दिष्ट आहे की पुढच्या काही महिन्यात संपूर्ण गाड्यांना जीपीएस जोडण्यात यावे. याशिवाय भविष्यामध्ये या ऍपमध्ये आणखी काही फीचर्स जोडण्यात येणार आहेत, जसे की ऑनलाईन तिकीट बुकिंग, पेमेंट सुविधा, प्रवासाचा इतिहास आणि विशेष सवलती. तर मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.